ओके, मी स्क्रीन शेअर करते. त्याच्या आधी फक्त 1 मिनिट घेते. सगळेजण कॅमेरा ऑन करू शकता. जसं आहे तसं फेस करायचं आहे आपल्याला. कारण मला पण तुमचे फेस कुठेतरी माझ्या पण सबकॉन्शियस माइंड वरती हवे आहे, की हा चला आपल्या वर्कशॉप मध्ये हे होते. हे शीतल, वर्षा, धनश्रीचं नाहीये, तेजल, मल्हार, सॉरी, सुवर्ण ना, प्रतीक्षा आणि रुपाली. ओके, सगळ्या ऍक्शन टेकर वुमन आहे आणि काय म्हणतात त्याला, क्विक ऍक्शन घेणाऱ्या म्हणू शकतो आपण, आणि करेजियस. कारण लगेच सांगितलं, सगळ्यांना ऑन केलं. खरंच थँक्यू सो मच. मला एक फोटो घ्यायचा आहे फक्त. थँक्यू सो मच. चलो, आता तुम्हाला कम्फर्ट असेल तर चालू ठेवा, नसेल तर बंद करा. पण बेटर राहील चालू ठेवला तर. मला तुमच्याशी बोलतानाच फील येईल, नाही तर मग असं वाटेल मी फक्त लॅपटॉप सोबत बोलते. तर व्हेरी गुड इव्हिनिंग सगळ्यांना. तुमचं स्वप्न सत्यात उतरवा. डिझाईन युअर 2026 विथ क्लॅरिटी इंटेन्शन. आजचा जो विजन बोर्डचा वर्कशॉप आहे तो आपला फक्त काय म्हणतात, बोर्ड बनवण्याचा नाही, तर आपल्याला क्लॅरिटी घ्यायची आहे, आपले इंटेन्शन सेट करायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला आपलं 2026 डिझाईन करायचं आहे. ओके, ड्रीम, बिलीव्ह, अलाइन आणि अचीव, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आपल्याला ड्रीम वरती कसं बिलीव्ह करायचं, आणि पण जे बघणार आहेत ते आपल्याला युनिव्हर्स सोबत कसं एका लाईन मध्ये आणायचं, कसं अलाइन करायचं, आणि ते कसे अचीव्ह करायचे आहे. ओके, तर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये. तर आजचा हा सेशन काय आहे, तर स्वतःला समजून घ्यायचा आहे, स्वप्नांना दिशा द्यायची आणि आयुष्य कॉन्शियस पद्धतीने घडवण्यासाठी. म्हणजे आयुष्य आपल्याला सगळ्यांना दिलंय, सगळ्यांच्या लाईफ मध्ये चालू आहे. असं नाही की आपण विजन बोर्ड बनवला नाही तर आपल्याला थांबणार आहे, नाही, असं काहीच नाही होणार आहे. पण आपल्याला त्या आयुष्यामध्ये आपल्याकडे जी वेळ आहे ती कशा छान पद्धतीने आपल्याला वापरून आपलं आयुष्य अजून छान करायचंय, ते आज आपण बघणार आहोत. आज तुम्ही इथून क्लिअर माइंड, क्लिअर विजन घेऊन जाणार आहेत. आपल्या माइंड मध्ये खूप कन्फ्युजन असतं, आपल्याला काय करायचं त्यातच आपली दुविधा मनस्थिती असते. प्रत्येक वेळेस आपल्याला हे करू का, ह्या वर्षात हे करू का, किंवा मग हे पुढच्या वर्षी करू, आता हे घेऊ का हे नको घेऊ, हे करते, म्हणजे खूप सारे प्रश्न असतात. आपल्याला माइंड आपलं सतत कन्फ्युजन मध्ये असतं आणि मग विजन त्याच्यामुळे आपल्या समोर स्पष्ट नसतं. मग आपलं आहे ते आयुष्य रोजचं चालू असतं. जॉब करत असेल तर जॉब करतो आपण 9 hours, संध्याकाळचं जेवण बनवतो, पुन्हा डे सुरू होतो, पुन्हा दिवसाचं करतो. होम मेकर असेल तर घरातली कामं करतो, मुलांचं करतो, पुन्हा सेकंड डे येतो तोच. हे हे चक्र चालू राहतं. पण ह्या चक्रामध्ये आपण असं काय वेगळं करतो, आपण असं लाईफ मध्ये काय असं खूप स्वतःला असं बाप फील व्हावं किंवा खूप भारी फील व्हावं असं काही करतो का? रात्री झोपताना आपल्याकडे आन्सर असतं का, की मी आजच्या दिवसामध्ये हे काहीतरी केलं माझ्या रोजच्या रुटीन पेक्षा, किंवा त्याच्याने मला खरंच खूप समाधानी वाटतंय, आनंदी वाटतं, असं काही असतं का आपल्याकडे? तर हे सगळं आपलं व्हिजन बोर्ड बनवल्याने शक्य होणार आहे. ठीक आहे, आता मी हे सगळं सांगते, मी आहे कोण. थोडं माझं इंट्रोडक्शन. माझं नाव अपर्णा संदीप चव्हाण, माहित असेल बऱ्याच जणांना. आणि नेहमी मी म्हणते की मला हे सांगायला खूप छान वाटतं. मला माझ्या एज्युकेशन पेक्षा पण हे सांगायला खूप छान वाटतं की मी 2 मुलांची आई आहे, प्राऊड मॉम आहे. फक्त मॉम नाही तर प्राऊड मॉम आहे, कारण माझे दोन्ही मुलं खूप बुद्धिमान, तेजस्वी आहे. आणि बाय एज्युकेशन मी मास्टर इन फार्मसी आहे. बाय पॅशन, माझं पॅशन आहे कोचिंग मध्ये, म्हणजे पॅरेंटिंग आणि माइंडसेट कोच, प्रेग्नन्सी कोच आहे. आणि जिथून हा माझी जर्नी सुरू झाली, की माझी लर्निंग
किंवा एक्सपिरियन्स शेअर करण्याची. तर ते तिथून सुरू झालं, ते म्हणजे माझं पॅरेंटिंग इन भारत हे पेज, इन्स्टा पेज. तिथे मी 72,000 मॉम्सला गाईड म्हणजे आहेत माझे फॉलोवर, त्यांच्यासोबत इंटरॅक्शन होतं, हेल्प होती खूप जणांना. आणि छान वाटतं की इतरांच्या लाईफ मध्ये आपण काहीतरी छोटासा वाटा आहे आपला. त्याच्यानंतर युट्यूब चॅनल आहे माझं, तिथे पण मला 1.72K सबस्क्रायबर आहे. तिथे छान रिस्पॉन्स आहे. तुम्ही नसेल फॉलोवर सबस्क्रायबर तर नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता हे इन जनरल आहे, पण करा. मग स्वप्नांच्या आणि ध्येयाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं म्हणजे आपल्या आयुष्याच्या नवीन अध्यायाची सुरुवात करणं. म्हणजे आपलं प्रत्येक महिन्यात आपण म्हणतो ना, आपल्या आयुष्यात खूप सारे चॅप्टर असतात देवाने लिहिलेले, पण असे खूप सारे ब्लँक पेजेस सोडलेले असतात. तिथे आपल्याला आपल्या हाताने लिहायचं असतं, आपल्याला तिथे पाऊल उचलायचं असतं. पण आपण काय म्हणतो, सगळं नशिबावर सोडून देतो की माझ्या नशिबात हेच होतं. पण कधी कधी नशिबामध्ये ब्लँक पेजेस खूप असतात ठेवलेले देवाने, की चल बाबा तू तुझं लाईफ डिझाईन कर, आणि ते आपल्याला करायचं असतं. आणि त्या स्वप्नांच्या आणि ध्येयाच्या दिशेने पहिलं पाऊल टाकणं म्हणजे काय, आयुष्याची नवीन अध्यायाची सुरुवात करणं, जे आज आपण करत आहोत. की आपल्याला 2026 सगळ्यांसाठीच नवीन आहे, त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, स्टेप्स उचलायचे आहेत, पावलं टाकायची आहेत. तर ठीक आहे, विजन बोर्ड, विजन बोर्ड, विजन बोर्ड. तर मग विजन काय, थोडं माहित पाहिजे ना, ऍटलीस्ट विजन बोर्ड आपल्याला सांगतो ना आपण, कारण हा बोर्ड असतो त्याच्यावरती आपले स्वप्न, ड्रीम्स लावायचे असतात, तो असतो विजन बोर्ड. पण मग विजन म्हणजे काय, तर विजन म्हणजे फक्त स्वप्न नसतं. विजन म्हणजे तुम्हाला कसं आयुष्य जगायचं आहे याचं स्पष्ट चित्र. सुरुवात तिथून येते ना, की आपल्याला आयुष्य कसं पाहिजे, हो की नाही. मग त्याचं स्पष्ट चित्र आपल्याकडे पाहिजे, पण आपण काय करतो, नाही मला ही वस्तू पाहिजे, मला हे पाहिजे, मला तिथे जायचं, एवढंच असतं. पण मला आधी आयुष्य कसं पाहिजे, मला आयुष्यात कसं बनायचं, आधी कशी व्यक्ती बनायची मला, ज्याची जाणीव सगळ्यात आधी असायला पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे ना. मग आपण स्वतः जी व्यक्ती आहे ती कशी आहे, हे आपल्याला आधी बघावं लागेल ना. स्वतःची सेल्फ आयडेंटिटी आपल्याला तयार करावी लागेल, किंवा स्वतःला कसं जगायचं ह्याचं स्पष्ट चित्र आधी आपल्या मनात आपल्याला माहित असायला हवं. मग आपण व्यक्ती बनू इच्छितो, कशी बनवू इच्छितो, त्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. मग इफ यू कॅन सी इट क्लिअरली, युअर माइंड स्टार्ट वर्किंग फॉर इट. म्हणजे आपल्या मनामध्ये जर जी आपली इमेज असेल ना, आता 2026 मध्ये प्रत्येकाने एक स्वतःची इमेज, म्हणजे स्वतःला कसं बघायला आवडेल ना, एक थोडासा विचार करून शांततेत सेशन झाल्यावरती विचार करायचा आहे. आणि मला स्वतःला कसं बघायचं आहे, ह्या वर्षी जर मी खूप चिडचिड करत असेल, खूप रागराग करत असेल, किंवा खूप आळशीपणा करत असेल, छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करायची, तर मला येणाऱ्या वर्षामध्ये मग काय करायचं, मी जर खूप गोष्टी प्रोक्रॅस्टिनेट करत असेल, तर मला नेक्स्ट इयर मध्ये माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट काय पाहिजे, मला काय काय करायचंय, याचं आधी चित्र आपल्याला स्पष्ट पाहिजे. आणि नंतर मग आपल्याला आपले जे गोल्स आहेत त्याच्याकडे शिफ्ट व्हायचंय. ओके, इथपर्यंत क्लिअर, व्यवस्थित चाललाय फ्लो, हो. येस. हो. एनर्जी कशी आहे सगळ्यांची, हाऊ इज द मस्त. एनर्जी. एनर्जी मॅटर, विदाउट एनर्जी नथिंग. प्रत्येक गोष्टीला एनर्जी असते आणि एनर्जी लागते. ओके, चलो कंटिन्यू, लेट्स कंटिन्यू. वाय मोस्ट पीपल फेल, का खूप लोक फेल होतात, कारण खूप जण विजन बोर्ड बनवतात, स्वप्न बघतात, कोणी डायरीत बनवतं, लिस्ट करतं वर्षाच्या सुरुवातीला. खूप प्रत्येक जण, आता ते सगळे अवेअर झाले, इन्स्टा असो, कुठून ना कुठून इन्फॉर्मेशन असते, प्रत्येकाला काहीतरी अचीव्ह करायचं असतं, खूप जण ट्राय करतात. पण खूप जण काय करतात, गोलच क्लिअर नसतात, डोक्यातच असतात सगळे, कोणी ना पेन आणि पेपर घेऊन त्याच्यावरती लिस्ट करत असते. लिस्ट केली तर नेमकं ती कुठे लावायची, किंवा ती कुठेतरी डायरीमध्येच ठेवलेली असते. आधी करत नाही, केली तर ती कुठेतरी मध्येच राहते, किंवा वर्षाच्या स्टार्टिंगला बाहेर येते, नंतर वर्षभर कुठेतरी गायब होते, नंतर कन्फ्युजन असतं. तर गोल जरी आले बाहेर तरी मग काय करायचं, अरे जाऊ दे आजचा दिवस, उद्या बघू, हे कन्फ्युजन असतं. पण किंवा मी हेच करायला पाहिजे का, आणि नाही केलं तर काय फरक पडणार, चाललंय ना आयुष्य, चाललं पुढे, या सर्व गोष्टींचं कन्फ्युजन असतं. मग पुढे फिअर आणि सेल्फ डाऊट असतो, माणसाला सतत भीती असते कशाची तरी, खरंच मी माझ्या आउट ऑफ बॉक्स जाऊन ही गोष्ट जर केली तर खरंच काही होईल का, जाऊ दे ना, कशाला कम्फर्ट झोन मध्येच बरं आहे ना, आज कशाला उगाच मी जाऊ एखादी गोष्ट करेजियसली करू, ही भीती असते. म्हणजे स्वतः ऍक्शन घेतली आणि सेल्फ डाऊट, मी खरंच हे करू शकणार आहे का, हे मला जमणार आहे का, हा सतत डाऊट असतो माणसाला, आणि फोकस टिकत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे का, करायचं तो ठरवतो, पण हा मला ह्या वर्षात हे करायचंय, पण पहिले 2 दिवस, नवीन वर्ष सुरू होतो, वॉकला जायचं ठरवतो आपण, पहिले 2 दिवस जातो, तिसऱ्या दिवशी इतकी झोप येते, किंवा रात्री एवढा उशीर झालेला असं झोपायला, की जाऊ दे आजच्या दिवस झोपून घेते, उद्या मंडे पासून जाईल पुन्हा.
काय होतं, फोकस तुटतो, फोकस टिकतच नाही आपला. मग ह्या सगळ्या चुका होत असतात. पण व्हिजन बोर्ड जेव्हा आपण बनवतो ना, तेव्हा तो आपल्याला पुश करत असतो, तो सतत मोटिवेट करत असतो. म्हणजे तो काय करतो, आपल्याला डिरेक्शन देतो, आपल्याला रिमाइंडर देतो आणि मोटिवेशन देतो. तो सतत आपल्याला सांगत असतो, तुला ह्या दिशेने जायचंय, तुझं हे ध्येय आहे, तुला हे पूर्ण करायचं, रिमाइंड देतो आणि मोटिवेट करतो. बघितलं की आपलं, हा आहे, मी व्हिजन बोर्डवर लावलंय, फक्त लावायचं नाहीये, मला हे करायचंय. मग तुम्ही त्या दिवशी जरी आळस केलाय, वॉकला जायचं नाही, तुम्ही उठणार आणि पळणार किंवा जाणार. तर हे व्हिजन बोर्डनी काम होतं. म्हणजे सुरुवातीला शॉर्ट शॉर्ट रिअलाइज होण्यासाठी तुम्हाला सांगते, पुढे आहे डिटेलमध्ये त्याच्या मागचं सायन्स वगैरे आपण बघणार आहोत. पण कुठे चुका होतात ना, ह्या होतात. होतात की नाही मला सांगा, मागच्या वर्षी खूप जणांनी गोल सेट केले असेल, खूप जणांनी रिझोल्युशन केले, ते सगळे सगळे सगळ्यांचे कुठे ना कुठे अशा प्रॉब्लेम येतात. इव्हन माझे पण, मी पण सेट केले होते, पण कुठेतरी कन्सिस्टन्सी गेली किंवा फोकस तुटला आणि काय झालं, मग योगा असो, सकाळचं मॉर्निंग आपल्या गोष्टी असो, त्या कुठेतरी काय होतं, स्किप व्हायला लागतात. पण आपल्याला त्या वर्षात पुन्हा त्या तयारीला लागायचं आणि मागच्या वर्षीच्या चुका केल्या होतात ना, त्या आता करायच्या नाहीये. कुणाला बोलायचंय का काही? ठीक आहे. तर व्हॉट इज व्हिजन बोर्ड? व्हिजन बोर्ड म्हणजे काय? आता व्हिजन म्हणजे बघितलं आपण, ओके, की आपल्याला कसं आयुष्य जगायचं. सुरुवातीला आपल्याला एक व्हिजन पाहिजे. मग नंतर व्हिजन बोर्ड म्हणजे काय? तर व्हिजन बोर्ड एक तुमचं सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग असतं. व्हिजन बोर्ड म्हणजे एक फलक असतो, एक बोर्ड असतो किंवा एका पेजवरती आपण कलेक्टिव्हली इमेज घेतो. प्रत्येक आपल्या लाईफचे वेगवेगळ्या सेक्शन आहे, हेल्थ, वेल्थ, करिअर, सगळ्याच्या. पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय, आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ना, त्याची प्रोग्रामिंग आपण करतो. म्हणजे आपण आपली लाईफ डिझाईन करू शकतो. हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला कळत नाही. आपल्याला हे माहित असूनही आपण त्या वेनी काम करत नाही. म्हणजे आपण जर आपल्या सबकॉन्शियस माइंडला प्रोग्राम केलं, तर गोष्टी आपल्याला जशा हव्या तशा आपण करवून घेतो. म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट असू दे, मग तुम्ही बाहेर जाताना तुम्हाला मग खूप प्रॉब्लेम येणार असेल, तर मग त्याच्यामध्ये पण तुम्ही म्हणू शकता की मी स्वतःच्या सबकॉन्शियसला, मी आता इथे जाणार आहे, तर मला ट्रॅफिक लागणार नाही, मी त्या वेळेत तिथे पोहोचणार आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण, मला, मी जेव्हा जाणार तेव्हा ट्रॅफिकचं सिग्नल सुटलेलं असणार आहे, मग सेकंड सिग्नलला बरोबर मी पोहोचणार. म्हणजे इथून छोटी छोटी आपण प्रोग्रामिंग करू शकतो. मग तुम्ही अजून कुठे एखाद्या नवीन ठिकाणी जाणार असेल, तर तुम्हाला तो रस्ता माहित नसेल, तिथून तुम्ही करणार की मला व्यवस्थित रस्ता मिळणार आहे, मी त्या वेळेने जाणार आहे आणि त्या त्या वेळेमध्ये मी पोहोचणार आहे. मग तुम्ही किती घाईत असू द्या, याने काय होतं, आपलं पूर्ण शिफ्ट चेंज होतं. सबकॉन्शियस माइंडची जर प्रोग्रामिंग केली ना, तर तुम्ही गोष्टी तुमच्यानुसार घडवायला सुरुवात करतात. हे आहे सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग. मग व्हिजन बोर्ड म्हणजे काय, तर आपल्या स्वप्नांची, ध्येयाची आणि आकांक्षाची एक दृश्य रूपातील फलक. दृश्य रूपातील फलक म्हणजे तेच की आपण जे काही स्वप्न बघणार आहोत, त्याचे आपण इमेजेस जे असणार आहे, ते त्या बोर्डवर स्टिक करणार आहे आणि त्याला रोज व्हिज्युअलाइज जी प्रोसेस आहे ते सांगेल. तर ह्या सगळ्यांचं दृश्य रूपातील फलक, जसं आपण म्हणतो मूव्ही आहे, तर तोच मूव्ही जर एखाद्या बुकवर बनवलेला असेल, तर तो बुक वाचताना आपल्याला तेवढं व्हिज्युअलाइज होत नाही. जर खूप आपली व्हिज्युअलायझेशनची पॉवर स्ट्रॉंग असेल तर होतं. पण जेव्हा तो मूव्ही आपल्या डोळ्यासमोर असतो ना, तेव्हा आपण प्रत्येक डायलॉग सुद्धा आठवतो आपण दुसऱ्याला सांगताना. मग जेव्हा व्हिजन बोर्ड समोर राहतो ना, आपले स्वप्न 10 पैकी आपल्याला मध्ये असेल तर त्यातले 2च आठवतात. पण व्हिजन बोर्डवर लावलेस ना, सगळेच स्वप्न आपल्याला रोज सतत 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 आपल्या सबकॉन्शियस माइंडवर त्याची इमेज प्रिंट होते आणि आपण त्या ध्येयाच्या दिशेने काम करायला लागतो. मग तुमच्या स्वप्नांचं व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन तोच तुमच्या मनाला आठवण करून देणारं टूल आहे. म्हणजे एक टूल आहे, प्रत्येक गोष्टीसाठी टूल लागतो. जसं आज मी लॅपटॉप वरती सेशन घेत आहे, ओके, तुम्ही मोबाईल वरती अटेंड करत आहे, हे काय एक टूल आहे. मग आपले स्वप्न पूर्ण करायचा विजन बोर्ड पण एक टूल आहे, की ज्याच्या थ्रू, ज्याच्या सहाय्याने तो आपल्याला हेल्प करणार आहे. त्याच्या समोर आपण लावले, त्याच्याकडे बघून आपल्याला सतत लक्षात राहणार आहे, मोटिवेट होणार आहे, आपण ऍक्शन घेणार आहे. तर तो एक टूल आहे. मग ते आपले गोल्स आहेत, फिलिंग्स आहे, लाईफस्टाईल आहे, ग्रोथ आहे, हे सगळ्या गोष्टी त्या व्हिजन बोर्ड वरती येणार आहे. तर मग व्हिजन बोर्डच्या कोणते कोणते सेक्शन आहे व्हिजन बोर्ड वरती, आपल्याला फक्त एकच सेक्शन लिहायचं की मला फक्त पैसेच पाहिजे आहे का, किंवा मला फक्त रिलेशनशिपच हवी आहे का, तर नाही, सगळ्या सगळ्या गोष्टी व्हिजन बोर्ड वर इन्क्लूड करायच्या असतात. मग त्याच्यामध्ये हेल्थ आणि एनर्जी, मग आपली हेल्थ तुम्ही कसं फील करतात, तुमची जर बॉडी तुमची स्ट्रॉंग नसेल किंवा तुम्ही एनर्जेटिकच फील करत नसाल, तर किती आयुष्यामध्ये बाकीच्या गोष्टी असो आपल्याला त्याचा आनंद घेता येतो. मग हेल्थ पण इम्पॉर्टंट आहे. मग वेल्थ आणि फायनान्शियल फ्रीडम, मग तुमचा मनी, मग तुम्ही तो कसा इन्व्हेस्ट करता, त्याचा तुम्ही म्हणजे कशा प्रकारे त्याला युज करतात, किती किती आपल्याला हवा आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. फायनान्शियल फ्रीडम, मग तुमच्याकडे जो मनी आहे तो तुम्ही व्यवस्थित खर्च करू शकतात का, अगं तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी काही प्रेशर असतं. मग रिलेशनशिप आणि रिलेशनशिप मध्ये मग तुमचं इतरांशी बॉन्डिंग, तुमच्या नातेवाईकांसोबतचं बॉन्डिंग, तुमच्या पार्टनर सोबतचं बॉन्डिंग कसं आहे, ते त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. मग करिअर,
मग करिअरमध्ये तुमच्या करिअरचा कसा इम्पॅक्ट होतो, तुमच्या फॅमिलीवरती, सोसायटीमध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन काय, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तुम्हाला जशा हव्या त्या व्हिजन बोर्डवर तुम्ही करू शकता. पर्सनल ग्रोथमध्ये तुम्हाला ह्या वर्षी काय काय नॉलेज तुम्हाला घ्यायचंय, कारण नॉलेज अशी गोष्ट आहे, आपल्याला वाटतं आपल्याला हे माहिती आहे, पण आपल्याला एक फ्रॅक्शन मध्येच माहित असतं. असं इतकं नॉलेज आहे जगामध्ये की ते घेतल्याने कधी पण आपली ग्रोथच होत असते. आपण अपडेट स्वतःला ठेवलं तर आणखी आपल्याला काय होत असतं, आणखी नवीन रस्ते मिळत जातात, स्वतःवरचा कॉन्फिडन्स वाढतो, मग ग्रोथ मध्ये ते येतं. तुम्ही रिडिंग इन्क्लूड करू शकतात, आणखी नवीन नवीन काय अटेंड करू शकता सेशन, काय काय वाचू शकतात, हे तुमची ग्रोथ येऊ शकतं. किंवा तुमचं कॉन्फिडन्स लेवल ह्या वर्षी कमी असेल तर तुम्हाला ह्या पुढच्या वर्षी कशी करायची, तुमची पर्सनॅलिटी ह्या वर्षी असे असेल तर तुम्हाला पुढच्या वर्षामध्ये कशी पर्सनॅलिटी डेव्हलप करायची, हे सगळं पर्सनल ग्रोथ मध्ये येतं. मग लाईफस्टाईल आणि एक्सपिरियन्स, याच्यामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग येऊ शकतं, त्याच्यानंतर तुमचे एक्सपिरियन्सेस, मग स्पिरिच्युअलिटी येऊ शकते याच्यामध्ये. तर मग तुम्हाला कुठे कुठे फिरायला जायचं ह्या वर्षामध्ये, मग ते स्पेसिफिक, असं नाही की मला फॉरेनला जायचं तर मग कुठेही जायचं नाही. मला फॉरेनला जायचं तर मला नेमकं थायलंडलाच जायचं का, मग थायलंडचीच इमेज, किंवा मग कोणता कधी जायचं केव्हाचं, हे सगळं स्पेसिफिक पाहिजे आपल्याला. किंवा मग अजून काय, तुम्हाला जर देवदर्शनाला जायचं तर कोणत्या देवाला जायचं. आता सपोज मला जगन्नाथपुरीला जायचं ह्या वर्षी, तर मी जगन्नाथपुरीची प्रिंट आउट काढली, तर मला ते मंदिरच ह्या वर्षामध्ये मी तेवढंच, म्हणजे खूप सारं नाही लावायचं तुम्हाला ह्या वर्षी, आधी छोट्या छोट्या गोलपासून स्टार्ट करायचं. मग त्याच्या प्रत्येक सेक्शन जे आहे, आता हे 6 कॅटेगरीचे, याचे 2 ते 3 फोटोज ऍटलिस्ट तुम्ही लावायचे. 4ही लावू शकतात, पण जेवढं सुटसुटीत असेल तेवढं लावायचं आहे. ओके. तर ह्या कॅटेगरीज आहे विजन बोर्डच्या. ओके. आणि आता हे सगळं बघितलं आपण व्हिजन बोर्ड, मग हा वर्क कसा करतो, तर सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पार्ट आहे तो लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. बऱ्याच जणांना माहित असेल लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. तर इन शॉर्ट माहित पाहिजे आपल्याला की लॉ ऑफ अट्रॅक्शन नेमकं त्याच्या स्टेप्स काय असतात. तर सुरुवातीला सगळ्यात आधी तुमचं ध्येय स्पष्ट पाहिजे. ध्येय स्पष्ट नाही ना, आपण चाललो की हा लॉ ऑफ अट्रॅक्शन करायचं, हे माझं पूर्ण, ते माझं पूर्ण होणार आहे, तसं नाही. पहिली स्टेप काय, तुमचं ध्येय स्पष्ट पाहिजे. तुम्हाला काय स्पेसिफिक काय पाहिजे, किंवा तुम्हाला काय अचीव्ह करायचं येणाऱ्या वर्षामध्ये. तर इथे उदाहरण दिलंय की मला जर सपोज मी जॉब करत असेल, किंवा काही XYZ बिझनेस करत असेल, किंवा करिअरमध्ये, तर मला प्रमोशन मिळवायचं, हे माझं स्पष्ट ध्येय की मला ह्या वर्षी हे प्रमोशन मिळवायचं आहे. मग त्याच्यावर माझा विश्वास पाहिजे. सेकंड स्टेप काय, की फेथ पाहिजे. विश्वासाशिवाय काही शक्य नाही. माझ्या मेहनतीला मान्यता मिळेल. तुम्ही जे काही ऑफिसमध्ये काम करताय, मग तुम्ही तुमचं घराचं घेऊ शकता. तुमचं घरामध्ये तुम्हाला कोणी रिकॉग्नाइज करत असेल तर, करत नसेल तर ते तुम्ही सतत करू शकतात की माझे सगळेजण माझ्या कामाची नोंद घेत आहे. तो विश्वास, सकारात्मक विचार म्हणजे काय, मी एक योग्य व्यक्ती आहे आणि माझं काम मूल्यवान आहे. म्हणजे मी डिझर्व करते ह्या सगळ्या गोष्टी, आणि मी माझं काम रिकॉग्नाइज, म्हणजे मूल्यवान आहे, त्याला व्हॅल्यू आहे माझ्या कामाला. हा सतत सकारात्मक विचार पाहिजे. हा नाही यार, माझ्या कामाला कोण नोटीस करणार आहे, सगळेच करतात पण नाही, तो विचार तुमच्याकडे पाहिजे, पॉझिटिव्ह विचार, की नाही, माझं कामाला सुद्धा व्हॅल्यू आहे आणि मी हे सगळं डिझर्व करते. मग आभार, ग्रॅटिट्यूड तर गोल्डन रूल आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, की ग्रॅटिट्यूड तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी सतत ग्रॅटिट्यूड असेल तरच तुमच्याकडे अबंडन्स येणार. तर मग माझ्या सध्याच्या नोकरीसाठी मी आभारी आहे. आज तुमची जी काही पोझिशन आहे, आज तुमच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी सतत आभारी असणं हे खूप महत्वाचं आहे. तेव्हाच पुढच्या गोष्टी मिळणार आहे. हा, हे तर काय सगळ्यांकडेच आहे आणि माझ्याकडे पण आहे, त्याच्यात काय विशेष आहे. तर नाही, मग तो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मग तुमच्या प्रत्येक श्वासासाठी, ऑक्सिजनसाठी, पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी, तुम्ही अन्नाचा प्रत्येक कण, असं प्रत्येक गोष्टीला तुम्ही जेव्हा आभार देतात ना, तेव्हा गोष्टी तुमच्याकडे, मग छोट्यातली छोटी गोष्टीसाठी पण तरसावं लागत नाही, ती सहज सहज आपल्याकडे येते. हा, आभार इतकी महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे सायन्सनी पण प्रूव्ह केलेलं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ग्रॅटिट्यूड इतकं वर्क करतं ना, तुम्ही जितकं ग्रॅटिट्यूड असेल समोरच्याने, छोट्यातली छोटी तुम्हाला असं रस्त्याने जाताना काही जरी पडले, तुमचं उचलून दिलं ना, त्याला थोडंसं 2 मिनिटं थांबा, एक स्माइल करा, त्याला खूप थँक्यू म्हणा, त्याचं नाव विचारा, त्याला 2 प्रेमाचे शब्द बोला, ते सुद्धा तुम्हाला कुठेतरी काम येतं. ते सुद्धा युनिव्हर्स नोट डाऊन करतं तुमचं तिथलं ग्रॅटिट्यूड, तुमचं आभार. त्याच्यामुळे हे खूप पॉवरफुल टूल आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. त्याच्यानंतर कल्पना करा, माझ्या सहकार्याकडून कौतुक आणि मार्गदर्शन मिळत आहे. आता ह्या ह्या स्टेप आहे. आता सपोज प्रमोशनचं आहे, मग सतत व्हिज्युअलाइज करायचं की मला ह्या वर्षामध्ये, सपोज जून वगैरे मार्च नंतर प्रमोशन मिळतात, किती इमॅजिन करायचं की जून मध्ये मस्तपैकी मला मेल येत आहे प्रमोशनचा, आम्ही खूप हॅपी होत आहे, माझे सगळे कलिग्स माझ्याकडे येत आहेत, मला कॉंग्रॅच्युलेट करत आहेत. मग तुम्हाला जो काही अवॉर्ड मिळणार आहे किंवा जे काय त्याचं रिटर्न मिळणार आहे ते सुद्धा मिळत आहे, तुमचं स्टेजवरती फेलिसिटेशन होत आहे, सगळं सगळं इमॅजिन करायचं. इव्हन तुम्ही कोणता ड्रेस घालणार आहे ते सुद्धा इमॅजिन करायचं, तुम्ही कसं राहणार आहे, कशी हेअरस्टाईल, हे सगळं जितकं पॉवरफुली तुम्ही व्हिज्युअलाइज करणार
त्या गोष्टी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. कारण युनिव्हर्सला ते सिग्नल जाते की याला हे खरंच मनापासून पाहिजे आहे. आणि व्हिज्युअलायझेशन करणार ना तुम्हाला ते दिसत राहणार आणि मग तुम्ही त्याच्यासाठी ऍक्शन पण घेतात. फक्त व्हिज्युअलायझेशन नाही, पुढे महत्वाची स्टेप म्हणजे 6 नंबरची क्रियाशील होणं, म्हणजेच काय ऍक्शन घ्यायची आपल्याला. हे सगळं तर बघितलं आपण, पण मग हे सगळं बघून स्वप्न बघून तुम्ही हा जे आहे काम तुमचं रोजचं 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही किंवा 9 ते 6 जे काम करता रोजचं दिलंय तुम्हाला टास्क, तेवढं करून तुम्ही लॅपटॉप शटडाऊन करून जातात की काही प्रोएक्टिव्हली स्वतःहून करतात किंवा नवीन प्रोजेक्ट्सवर काम करतात, हे सुद्धा महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करणार तेव्हाच तुम्हाला लवकर प्रमोशन मिळणार. मग घरातही असं तुम्ही काहीतरी दरवर्षीपेक्षा वेगळं करणार तर घरात काहीतरी वेगळं वातावरण होणार आहे. रिलेटिव्ह मध्ये पण तुम्ही नेहमी त्यांना हाय हॅलो करत असाल तर ह्या वर्षी जर तुम्ही त्यांना आणखी छान गिफ्ट दिले, आणखी छान त्यांच्याबद्दलचा राग विसरला, अजून त्यांच्याशी छान बॉन्डिंग केली, तर काय होणार आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन वर्क होणार आहे. ते रिलेटिव्ह पण तुम्हाला आणखी चांगले, म्हणजे हे जनरल उदाहरण का सांगते की आपल्या लाईफ मध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात. करिअर असतं, नातेवाईक असतात, घर असतं, मुलं असतं. तर आपल्याला आता बघायचंय की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी अट्रॅक्ट करायच्या आहे. ओके, मग तुम्हाला त्याच याच्यामधल्या हे स्टेप्स त्याला फॉलो करायचे. ध्येय, विश्वास, सकारात्मक विचार, आभार, कल्पना आणि क्रियाशील होणं. ओके, समजलं इथपर्यंत? येस येस मॅम. मॅम. ओके. आणि ना 1 मिनिटाने ना मीटिंग एंड होईल तेव्हा आपण एक ब्रेक घेऊया थोडासा. चालेल? चालेल सगळ्यांना? ओके. हो हो हो. चालेल. हा. बघू आपण जिथपर्यंत चालेल ना मीटिंग तोपर्यंत घेऊ. मे बी अजून 5 मिनिटं राहील. त्याच्यानंतर मग आपण ब्रेक घेऊ. ओके. तर एंड झाली तर समजून जा की एंड झाली मीटिंग. लगेच रिजॉईन करायला मी लिंक पाठवेल किंवा मग हीच लिंक वर झाली तर ह्या लिंक वर जॉईन करा. चालेल? पुढे चलू. लॉ ऑफ अट्रॅक्शन मी जे बोलले, गोल्डन रूल जो आहे आपला लॉ ऑफ अट्रॅक्शनचा. 1 मिनिट हा. पेन स्टॉप झाली वाटते ना रेकॉर्डिंग साठी. काय म्हणते प्रतीक्षा? हा, मी ना त्या ऑप्शन मध्ये विंडोज प्लस जी ना त्याच्यात व्हिडिओ पण रेकॉर्ड होईल आणि ऑडिओ पण रेकॉर्ड होईल. विंडोज प्लस स्क्रीन जी. रेकॉर्ड होते. हा. ओके. हा, ट्राय करते मी. तू IT मध्ये आहेस का? नाही म्हणजे एसक्यूएल आणि ते थोडं थोडं असं होतंय का आता? आधीच ती माझी रेकॉर्डिंग चालू होती पण आता ऑप्शन असं काहीच नाही आलं इथे. मी अच्छा, लगेच ते विंडोजची नाही. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. बघूया आपण. स्क्रीन रेकॉर्डिंगचं आधी मस्त व्हायची म्हणजे स्क्रीन रेकॉर्डिंग, पण कालपासून काय, काल मी बघितलं ना फक्त ऑडिओचं, व्हिडिओ कुठे गेला समजलंच नाही. व्हिडिओ सपोर्ट करतोय का म्हणजे तुमच्या याला? नाही तर ते व्हिडिओ पॉडकास्ट असतं ना लॅपटॉपचं, तर ते हा. डाउनलोड करावं. काय करावं लागणार आहे, स्वतःला स्वतःला त्या शिफ्ट मध्ये आणायचं. स्वतःच्या आधी एक साईडला लिहायचंय की मी ह्या वर्षामध्ये काय चुका केलेल्या आहे, आणि दुसऱ्या साईडला लिहायचे की मी आता ह्या वर्षामध्ये स्वतःवर खूप डाऊट घेतलेला नाही. मी ह्या वर्षामध्ये सेल्फ डाऊट तर घेणारच नाही, हे तिथे लिहायचंय. ह्या वर्षात माझा कॉन्फिडन्स कमी होता का मी ही गोष्ट करू शकणार नाही, पुढच्या वर्षी तर मी म्हणजे येणाऱ्या वर्षात मी ही गोष्ट आवर्जून करणार आहे. मी बोलायला घाबरली आहे का कुणाला, मी माझं मत मांडायला घाबरली आहे का, मी नेक्स्ट इयर मध्ये माझं स्पष्ट मत मांडणार आहे. समोरच्याला राग येईल, थोड्या वेळाने मी त्याला सॉरी म्हणेल, त्याला अपोलोगाईज करेल, पण मी माझं मत मांडणार आहे. ह्या गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही ना, आपण पुढे मूव ऑनच होणार नाही. आपल्याकडे सगळं असतं पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, त्या आपल्याला कोणी सांगत नाही. किंवा कधी कधी एक आपल्याला एक पुश पाहिजे असतो की येस तू करू शकते, तू बनवू शकते, यू कॅन डू इट, यू कॅन हँडल एव्हरीथिंग. पण आपल्याला जेव्हा कोणी सांगतं ना, तेव्हा आपण ना आपल्याला एखाद्या दिवशी हजबंडच जर आपल्याला कौतुक केलं की हे तू छान केलं, तर आपण काय करतो, एखाद्या डिशचं कौतुक केलं तर आपण आणखी एक डिश बनवतो.
त्या दिवशी आपण थकलेलं जरी असलं तर आपल्याला एक शब्द जर एवढं मोटिवेट करतो, तर आपण स्वतःला आधी मोटिवेट करायचं की नाही, मी सगळं करू शकते, मी बनवू शकते, मी हँडल करू शकते, माझ्यात खूप एनर्जी आहे, मी खूप ऍक्टिव्ह आहे, हे सतत स्वतःला सांगायचं आहे. आणि कुठल्याच गोष्टीबद्दल स्वतःला अंडर एस्टिमेट नाही करायचंय. जे दिले ते देवाने दिलंय, कारण त्याने विचार करूनच दिले. मग कशाचाच न्यूनगंड नाही ठेवायचं. मग आपल्या आवाजाचा असो, आपल्या दिसण्याचा असो, आपल्या वागण्याचा, आपल्या कपड्यांचा, कशाचाच नाही. तुम्ही जेव्हा स्वतःला ऍक्सेप्ट कराल ना जसं आहे तसं, तर गोष्टी तशा तुमच्यानुसार घडायला लागतील. त्याच्यामुळं अंडर एस्टिमेट करायचं नाही, सेल्फ डाऊट घ्यायचा नाही, निगेटिव्हिटी ठेवायची नाही, ऍक्शन घ्यायला थांबायचं नाही. ऍक्शन घ्यायचं भले भले होऊन होऊन काय होणार आहे? एखादी गोष्ट तुम्हाला करायची, ती करायला तुम्ही ऍक्शन घेतली तर होऊन होऊन काय होणार आहे? एक तर फेल होणार आहे. फेल झाल्यावर तुम्हाला कळेल की आता काय, ही गोष्ट अशी केली म्हणून अशी झाली. नाहीतर काय होणार? सक्सेस होणार. सक्सेस गेल्यावर तर सगळेच चांगले म्हणणार आहे आणि त्याच्याने कॉन्फिडन्स तुमचा वाढणार आहे. दोन गोष्टी तर शिकायला भेटणार आहे आपल्याला. मग त्याच्यामुळे कधीच घाबरायचं नाही. सगळ्यात महत्वाचं तर घाबरायचंच नाही. ऍक्शन घ्यायच्या, पाऊल पुढे टाकायचं, मग ओव्हरऑल सगळ्याच गोष्टीसाठी. ओके, झाले बहुतेक मॅक्झिमम जॉईन. आपण थोड्याच 2-3 स्लाइड आता मॅक्झिमम तर कव्हर केलेलं आहे. असं आता नवीन असं काही नाहीये. तर आता व्हिजन बोर्ड बनवताना तेच टिप्स ज्या आहेत त्या डबल पुन्हा रिव्हिजन, की स्वतःला विचारायचंय मला खरंच काय हवं आहे. जे तू रुपाली म्हणते सेल्फ डाऊट ना, सगळ्यात आधी तुझं सेल्फ डाऊट त्याऐवजी तुला सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ बिलीव्ह तुझ्या व्हिजन बोर्डवर असणार आहे, की आय बिलीव्ह. ओके, मला कसं वाटायला हवं आणि मला कसं वाटणार आहे. या वर्षात जर तू खूप डिप्रेस असेल, अनहॅप्पी असेल, सॅड असेल, तर पुढच्या वर्षात तुला एवढंच इमॅजिन करायचं, तुझा हसरा जो फोटो असेल ना मागच्या वर्षातला, तो फोटो मस्तपैकी त्याची प्रिंट काढ आणि तो तिथे लाव. ओके, तर मला कसं वाटायला हवं. मग तुमचे इंटेन्शन जे आपण 6 बघितल्या, जे 6 पिलर किंवा 6 कॅटेगरी बघितली, हेल्थ, वेल्थ, आपलं फायनान्शियल फ्रीडम, रिलेशनशिप, लव्ह, केअर पर्सन, या सगळ्याच्या रिलेटेड न विचार करताना एक आधी सेक्शन घ्यायचा, हेल्थच्या रिलेटेड मला काय हवं आहे, माझी एनर्जी कशी पाहिजे, मी किती ऍक्टिव्ह पाहिजे. कारण ऍक्टिव्ह असेल, एनर्जी लेवल चांगली असेल तरच आपण गोष्टी करणार आहे. पण त्यानुसार लिस्ट मध्ये तुम्ही पॉईंट लिहा. मग त्याच्या 5 पैकी पण तुम्हाला कोणत्या प्रायोरिटीवर पाहिजे आहे, ती गोष्ट केल्याने तुमच्या बाकीच्या कव्हर होणार आहे. मग तो गोल सेट करायचा. असं प्रत्येक सेक्शन मध्ये तुमचे इंटेन्शन सेट करा. त्याच्यानंतर स्पेसिफिक पाहिजे वर्ड्स मध्ये. जर आता आपल्याला सपोज वेटचं असेल, तर मला ह्या वर्षामध्ये माझं जर आता 63-64 झालंय, आता मला 60 पाहिजे, तर मी तिथे वेटचं चिन्ह लिहिणार आणि 60 kg आय एम ग्रेटफुल फॉर माय बॉडी वेट. आणि काय तुम्हाला त्याच्या रिलेटेड जे ते वर्ड मध्ये नाही लिहिलं तरी लिहिलं ना खाली 60 kg, किंवा आय एम हॅपी विथ माय वेट, आणि त्याच्या पुढे तो नंबर लिहिला ना, स्पेसिफिक पाहिजे वर्ड. आणि मग आपण त्या दिशेने काम करायला लागतो. मग इमेज पण त्या रिलेटेड चिपकवायची. पुढे एक्झाम्पल पण इथे मी दिलेले, की जर तुम्हाला ट्रॅव्हल करायचं असेल तर तुमचं जे डेस्टिनेशन आहे तेच लिहा. तुम्हाला बीचवर जायचं तर फक्त बीचचा फोटो नको लावू. कोणत्या बीचवर जायचंय, गोव्याच्या बीचवर जायचंय, अलिबागला जायचंय, स्पेसिफिक त्या रिलेटेड तिथे नाव पण लिहा त्या डेस्टिनेशनचं. मग काय होतं, आपलं माइंड, सबकॉन्शियस माइंडला कन्फ्युज नाही करायचं, आपल्याला त्याला स्पष्ट स्पष्ट चित्र दाखवायचंय. जेव्हा ह्या सगळ्या आपण गोष्टी करतो ना, तेव्हा व्हिजन बोर्ड म्हणजे तुमची मिरर इमेज असते. तुम्हाला जे हवं असते ना, ती इमेज तयार असते त्या गोलच्या दृश्य म्हणजे गोलच्या स्वरूपामध्ये. त्याच्यानंतर आपला हा मी मागच्या वर्षी बनवलेला माझा व्हिजन बोर्ड होता, याच्यात मी खूप अपडेट केलेला, हा आधीचा फोटो आहे. तर हे सगळे असे लावलेले होते. मग आपल्याला अफर्मेशन युज करायचे, थोडासा क्रिएटिव्ह करायचा आहे. तुमच्या क्रिएटिव्हिटी खूप फॅन्सी पण नाही बनवायचा, पण थोडासा क्रिएटिव्ह तुम्हाला अजून छान येत असेल तर. आणि तो रिव्ह्यू करायचा रेग्युलरली. म्हणजे त्याला असं नाही की लावून दिलं झालं वर्षभराचं, मी आता करून बसले, आता युनिव्हर्स माझे विश कम्प्लीट करणार आहे, असं नाही. त्याला सकाळी उठल्यावरती 2-4 मिनिटं बघायचं आहे, व्हिज्युअलाइज करायचं आहे. त्या रिलेटेड आज तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड द्यायचं. तुम्हाला जर नवीन वर्षात नवीन घर घ्यायचं असेल, पण आज तुम्ही ज्या घरात राहता त्याच्यासाठी खरंच ग्रॅटिट्यूड द्यायचं, की मी ह्या घरात छानपणे कम्फर्ट मध्ये राहते. म्हणजे आपले कम्फर्ट झोन म्हणजे आपलं घर आहे, त्या घराला आपण रोज ग्रॅटिट्यूड दिला पाहिजे. मग तो ग्रॅटिट्यूड द्यायचा. मग पुढच्या आपले जे स्वप्न आहे ते व्हिज्युअलाइज करायचं. मग तुम्ही त्या घरामध्ये बसलेले आहात, मग तुम्हाला रिलेशन मध्ये पण पाहिजे असेल तर मग सगळेजण तुम्ही एकत्र बसलेले आहेत, खूप एन्जॉय करत आहात, आणि सगळेजण तुम्हाला खूप प्रेम देत आहात, तुम्ही इतरांना प्रेम देत, हे सगळं व्हिज्युअलाइज करायचं. त्यात त्याचे फोटो बघून मग पैशाच्या रिलेटेड पण, जो पैसा येतो तो कशा मार्गाने येतोय, तो पैसा तुम्ही त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे का इतरांच्या लाईफ मध्ये, का फक्त स्वतःसाठीच वापरतात. कारण मनी अशी गोष्ट आहे, तुम्ही जेव्हा ती इतरांना देणार किंवा इतरांसाठी खर्च करणार ना चांगल्या कामासाठी, किंवा तर ती तुमच्याकडे मल्टिप्लिकेशन मध्ये येते. मग फक्त पैसा पैसाच यायला पाहिजे का, त्या पैशाचं मी काही करणार आहे का, ह्या सगळ्या इमोशन म्हटलं ना, इमोशन शिवाय फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही, एनर्जी चेंज होत नाही. तुमचे इमोशन, त्याच्या मागचं इंटेन्शन, इमोशन छानच पाहिजे. आणि मग छोटे छोटे प्रोग्रेस पहिल्या मंथ मध्ये तुमचं एखादं जरी झालं गोल,
तर त्याला लगेच सेलिब्रेट करा. ग्रुपवरती सांगा, की मी ह्या व्हिजन बोर्डमध्ये हे लावलं होतं आणि माझं खरंच झालं. पण छोट्यातली छोटी गोष्ट असू दे. एखाद्या व्यक्तीला, एखादं खूप तुमच्या जुन्या मैत्रिणीला भेटायचं असं तुम्ही ते जरी व्हिजन बोर्डवर लिहिलं किंवा ते जरी तुम्ही व्हिज्युअलाइज केलं, ते झालं, ते सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. कारण शेअर केल्याने काय होतं, इतरांना मोटिवेशन मिळतं. अजून एक काम तुमच्या हातून चांगलं होतं. म्हणजे युनिव्हर्स बघतोय तुम्ही काय काय चांगलं करतात. एक मोटिवेशन दिलं, दुसरी व्यक्ती मोटिवेट झाली, अरे हिचं हे स्वप्न बघ, मी तर माझा व्हिजन बोर्ड बघतच नाही, ते जाऊन बघणार. मग ती पण ऍक्शन घेणार, ते ऍक्शन घेणार, तिचं पण स्वप्न पण. त्याचं क्रेडिट कुणाला जाणार किंवा त्याचं पॉइंट्स आपण आपल्या भाषेत म्हणू तुम्हाला, कारण तुम्ही कुठेतरी मोटिवेशन दिलं होतं. तुमचं कुठेतरी अकाउंट मध्ये ते क्रेडिट होणार, की हा या व्यक्तीने याला मोटिवेट दिलं होतं. म्हणजे आपली एक सिंगल चांगली गोष्ट ना कुठेच वाया जात नाही. ते प्रत्येक गोष्ट कुठेतरी नोट डाऊन होती आणि ते नोट डाऊन होऊन आपल्या आयुष्यात चांगलं व्हायला लागतं. आपला ऑरा चेंज होतो. आपण म्हणतो ना, की सगळं अबंडन्स अबंडन्स काय असतो, तो आपोआप नाही येत. छोट्या 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 गोष्टीतून यायला लागतं. त्यासाठी खूप स्वतःपासून सुरुवात करा. खूप ओपन व्हा. छान पॉझिटिव्ह फील करा. इतरांना जितकं देता येईल तितकं द्या. म्हणजे ज्या प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला जे जे हवं ना, त्याच्यामध्ये मला इतरांना काय देता येईल. एखादा लगेच डिमोटिवेट झाला असेल तर त्याला, अरे तू करू शकतो. त्याला आपण मोटिवेट करायचं, तू करू शकतो, तू बनवू शकतो, सांगायचं. एखादा काही बोलत असेल, त्याला जमत असेल तर ठीक आहे, तुला नाही जमत ते बोलतं, मला पण असंच होतं. पहिल्या वेळेस असं होतं, नेक्स्ट टाइम तुला चांगलं होईल, तुझ्याकडनं चांगलं केलं जाईल. लगेच असं नको, हा तुझं हे चांगलं जमलंच नाही, तुला हे जमलं असं नाही बोलायचं. त्या ठिकाणी काय म्हणायचं, ठीक आहे, पहिली वेळ होती म्हणून तुला झालं, प्रॅक्टिसने तुला अजून चांगलं जमेल. ह्या गोष्टी करू ना, तेव्हा तुम्ही देणारी व्यक्ती बनणार. देणारी व्यक्ती काय, जेव्हा देणारी व्यक्ती बनणार ना, तर मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला रिसिव्ह व्हायला लागेल गोष्टी युनिव्हर्स कडनं. मग तुम्हाला हे अनुभव यायला लागतील. उद्यापासूनच तुम्ही जर ऍक्शन घेतलं ना, तर छोट्या छोट्या म्हणजे व्हिजन बोर्ड बनवायच्या आधीच छोटे छोटे एक्सपिरियन्स येणार आहेत. 100% सांगते, लॉ ऑफ अट्रॅक्शन असंच वर्क करतं. ओके. फक्त तुम्ही 369 लिहून वगैरे नाही, त्याच्यासाठी ह्या अशा ऍक्शन आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये घ्यावेच लागतात. तर मग आपल्याला हाऊ मेनी गोल्स शुड यू पुट ऑन युअर बोर्ड, म्हणजे किती जर गोल आपल्याला टाकायचे. तर मी आधी सांगितलं की प्रत्येक सेक्शनचे 2 ते 3 तुम्हाला मोठा विजन बोर्ड बनवायचा असेल, तुम्हाला वाटत असेल मला हे पण टाकायचं, तर ठीक आहे टाका. पण जे जे आपले कम्प्लीट होत जातात ना, मग ते ते काढायचे आणि मग दुसरे दुसरे तिथे लावत जायचे. मग आधी छोट्या छोट्या गोल पासून सुरुवात करायची, डायरेक्ट लॉंग टर्मचे गोल घ्यायचे नाही. आता नवीन वर्ष येते सुरुवातीला, आता तुम्हाला त्या महिन्यामध्ये एखादं तुमचं टार्गेट असेल कशाचं तरी, तुम्हाला त्या महिन्यामध्ये एखादं बुक रीड कम्प्लीट करायचं असेल, तर मग ते बुकचं लावा. मग ते बुक जेव्हा कम्प्लीट होईल ना, तुम्ही तिथे विजन बोर्डवर लावले तर असं आपले 6 महिने पण होत नाही, पण तुम्ही टार्गेटवर लावणार ना, तर तुम्ही 2 पानं कंपल्सरी वाचणार. झोपताना तुम्ही विजन बोर्डवर बघणार, हे माझे बुकचे 2 पानं. तुम्ही उठणार, मी सांगते तुम्ही उठणार, तुम्ही वाचणार, किंवा नाही झालं ना सकाळी तरी एक्स्ट्रा वेळ काढणार. तुमच्या डोक्यात सतत चालत राहणार, तुम्ही ते बुक वाचणार. मग हे छोटे छोटे टार्गेट तुमचे कम्प्लीट व्हायला लागलं, कॉन्फिडन्स लागतो, यस मी ऍक्शन घेते, मी त्याच्यावरती मला रिझल्ट मिळत जातोय. मग तुम्ही पुढचं आणखी एक विजन बोर्डवर अजून लावत जाणार, किंवा आणखी मोठं दुसरं गोल घेणार, की म्हणजे हे बुक जर वाचू शकले तर मी आणखी एखादं सेशन करू शकते, एखादा कोर्स करू शकते, की ज्याच्याने मला आणखी नॉलेज मिळेल. म्हणजे ह्याच्या स्टेप बाय स्टेप जायचंय. मग हा विजन बोर्ड लावायचा कुठे, आपण हा विजन बोर्ड जो बनवणार आहे तो कुठे लावायचा, तर मॅक्झिमम टाइम कुठे घालवतो आपण, आपल्या बेडरूम मध्ये असतो, जिथे असेल एक्स वाय झेड, तुमच्या लिव्हिंग रूम मध्ये कुठे असेल तिथे तो बोर्ड लावायचा आहे. ही शक्य नसेल, जॉईंट फॅमिली असेल, तर तुम्हाला जर थोडासा कॉन्फिडन्स असेल की अरे माझं सगळ्यांना विजन दिसेल, तर सिम्पल डोअरच्या पाठीमागे लावा. पण असं काही नाही, विजन बोर्ड तुम्ही लावू शकतात, की मे बी तुमचा विजन बोर्ड बघून अजून कोणीतरी मोटिवेट होईल आणि त्याच्या लाईफ मध्ये पण चांगलं जर झालं विजन बोर्ड त्याने पण बनवून, तर नकळतपणे त्याच्या ब्लेसिंग तो नाही देणार, पण युनिव्हर्स तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे ना, नॉलेज शेअरिंग करताना कंजूसी करायचीच नाही, काहीच लपून ठेवायचं नाही. आज तुम्ही त्या व्यक्तीला देणार नाही, त्याला दुसरीकडे कुठून तरी मिळणारच आहे. सोर्स खूप असतात. त्याच्यामुळे असं नाही की मी याला सांगितलं आणि याला माहित होईल आणि बाबा मी याला सिक्रेट ठेवायचं, असं नाही. असं लाईफ मधलं हे गोंधळ काढून टाकायचं, जितकं देता येईल तितकं द्यायचं. तुम्हाला माहिती आहे, सहज त्या रिलेटेड काय विषय निघला, सांगून मोकळं व्हायचं. कारण तिथे तुमच्या माइंड वरती तुमची रिव्हिजन झाली, ती गोष्ट तुमच्या डोक्यात पक्की झालेली आहे तुम्हाला दुसऱ्यांना सांगितल्यामुळे. आणि दुसऱ्यांना सांगितल्यामुळे अजून एक काय, अरे मी याला ही सांगितली होती, म्हणजे मी पण फॉलो केली पाहिजे, म्हणजे काय, तुमचा तिथे पक्का होतो तो लेसन. त्याच्यामुळं सांगताना कंजूसी करायची नाही, जे नॉलेज आहे ते सांगायचं. कन्फर्म नसेल तर हेही सांगायचं की हे मला शुअर माहित नाही, मला आहे. तर तू जाऊन त्याच्यावर सर्च करून अजून आपल्याला येऊन सांगतो, अजून आपलं पण नॉलेज वाढतं. म्हणजे हे टेक अँड रिसिव्हची काय असते, गिव्ह अँड रिसिव्हची प्रोसेस कंटिन्यू चालू राहते. मग हाऊ आपण शुड यू यूज युअर व्हिजन बोर्ड, तिथं बघायचं सिम्पल. आपण बिझी असतो किंवा आपल्या लक्षात राहत नाही, आपण कामाला लागतो दिवसभर, सकाळी उठल्या उठल्या
आपण तर जे ग्रॅटिट्यूड देतो बेडवरती, तुम्ही श्लोक म्हणत असाल तर ते झाल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा व्हिजन बोर्ड बघायचा. डोअरला लावलं तर मला तर खूप इझी जाते की डोअर उघडताना तो व्हिजन बोर्ड दिसतो. व्हिजन बोर्डवर थोडंसं 2-3 मिनिटं बघायचं आहे. जास्त वेळ 3 ते 4 मिनिटाच्या वर किंवा 5-7 मिनिटाच्या वर बघायचं नाही. मग प्रत्येक सेक्शन बघायचं आहे. बघितल्यावर एक हॅपीनेस, आनंद तर होतच आपल्याला की अरे माझं हे स्वप्न ह्या वर्षात पूर्ण होणार आहे. जर तुम्हाला फोर व्हीलर ड्राईव्ह करायचं शिकायचं असेल, तर एक छान वाटतं तुम्ही लॉंग ड्राईव्हवर जाताय फॅमिलीला घेऊन. असं छान इमॅजिन करायचं. मग ते हॅपीनेस तर वाटणार आहे. त्याच्यानंतर ग्रॅटिट्यूड. तर तुमच्याकडे फोर व्हीलर आहे, अरे माझ्याकडे आहे, मी शिकू शकते, शिकू शकते, मी चालवू शकते, त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड द्यायचं आहे. हे एक उदाहरण देते मी तुम्हाला, की मग तुम्ही असं प्रत्येक तुमच्या त्या गोल सोबत करायचं आहे. मग एकदा सकाळी बघायचं आहे आणि नंतर झोपायला जाताना, म्हणजे तुमचा एंड पण पॉझिटिव्हिटीने सुरू होणार आहे. ते एनर्जी घेऊन तुम्ही पूर्ण दिवस घालवणार आहे. म्हणजे मध्ये येणार अप्स अँड डाऊन, पण तुम्ही व्हिजन बोर्ड बघितल्यामुळे खूप इम्पॅक्ट कमी होतो निगेटिव्हिटीचा. आणि झोपताना बघितल्यामुळे सबकॉन्शियस माइंडवर त्याच्याच रिलेटेड गोष्टी चालू राहतात, की मला आता माझ्या एमच्या रिलेटेड काय करायचं आहे, उद्या मला हे करायचंय, मला उद्या एनी सकाळी उठायचं आहे, मेडिटेशन करायचंय, मेडिटेशन केल्यावर मला खरंच छान वाटतं, मला एक्सरसाइज करायचंच आहे, माझा वेट जास्त वाढलेला आहे, ठीक आहे, मग मला ती एक्सरसाइज करायची आहे, किंवा माझी एनर्जी खरंच लो होत चालली आहे, मी खूपच थकून चालले आहे, मग तुम्ही काय करणार, पुश करणार, सकाळी स्वतःला उठवणारच. तर हे आपल्याला करायचं आहे. ओके, क्लिअर. कधी बघायचा, कितीदा बघायचा, किती फोटो लावायचे. ओके. तर आज ओव्हरऑल सेशन मध्ये व्हिजन बोर्डचं तुम्हाला वाटत असेल की व्हिजन बोर्ड बनवणं बाजूला आणि हेच खूप सांगितलं. हे मी का सांगितलं की तुम्हाला व्हिजन बोर्ड करताना ना हे सगळं समजलं पाहिजे. आता माझं काय ऍक्टिव्हेट होतंय, मी माझ्या ब्रेनला ऍक्टिव्हेट करते, सबकॉन्शियस माइंडला नाही नाव लक्षात आली पण आरएस तरी माहित असू दे, आरएस काय असते. आता उद्या जाऊन आपल्या मुलांना सांगायला आपण, कारण मुलं काय करतात माहितीये का, त्यांना आपण किती लेक्चर देतो ते नाही ऐकत. आता उद्या तुम्ही व्हिजन बोर्ड बनवणार ना, तुमचं 3 वर्षाचं लेकरू असू दे, 2 वर्षाचं असू दे किंवा नसू दे, पण ते काय करणार आहे, कुणीतरी तुम्हाला ऑब्झर्व करणार आहे, अप्रिशिएट तर करणार ते वेगळंच. आणि जर तुम्ही आया असाल तर तुमच्या मुलांना ना खूप भारी वाटणार आहे, आपली आई काहीतरी करतात, मग ते पण छोटासा त्यांचा व्हिजन बोर्ड त्यांच्या पद्धतीने आज त्यांना व्हिजन बोर्ड करणार आहे, म्हणजे उद्या जाऊन ते त्यांचे स्वप्न डिझाईन करू शकणार आहे. जेव्हा आई करते ना तेव्हा मुलं खूप लवकर शिकतात. तेव्हा आईने ही स्टेप उचलली तर नकळतपणे तुम्ही तुमच्या मुलांचे स्वप्न डिझाईन करणार आहे, कारण ते पण व्हिजन बोर्ड बनवणार आहे. असेल तुमचे मुलं करणार आहे ते व्हिजन बोर्ड त्यांच्याकडनं पण बनवून घ्या, त्यांना विचारा, मग त्यांना पण कळेल अरे मला ह्या वर्षामध्ये काय करायचं. कारण आपण असं एवढा विचार करत असते, वर्ष येतं जातं, थोडंसं इच्छा सांगतात, पण त्यांचे पण टार्गेट तयार असतील भिंतीवरती. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करा, मुलांकडनं पण करून घ्या आणि ऍक्शन घ्या त्याच्यावरती. म्हणजे आज आपल्याला जी क्लॅरिटी मिळाली, डायरेक्शन मिळालंय की आपल्याला ह्या सेक्शन मध्ये काय, किंवा स्वतःला काय बनायचंय, हा प्रश्न आपण कधी विचारलाच नव्हता ना, आणि कन्फ्युजन कमी झालं असेल असं मला वाटतं. बाकी तुम्ही सांगा. म्हणजे मला असं वाटतं की मी असं एवढं, मला कसं वाटतं समोरच्याला ते शेवटच्या टोकापर्यंत कळलं पाहिजे, म्हणजे कळलंच पाहिजे, फक्त मग पुढे पुढे स्लाइड नेऊन टाइम जातोय म्हणून नाही, पण मग पुन्हा पुन्हा घेणार नाही किंवा लिंक गेली तर तुम्हाला ते समजणार नाही मध्येच काय सांगितलं. आणि मग हे लक्षात ठेवा, व्हिजन विदाउट ऍक्शन इज अ हॉलिसिनेशन. म्हणजे फक्त आपण फोबियामध्ये राहतो, हा स्वप्नामध्येच राहतो की हा हा हा, मी मस्त व्हिजन बोर्ड बनवला आहे, आणि मग जर आपण त्याच्यावर काहीच ऍक्शन नाही घेतली तर शेवटी काय म्हणतो, मी फार बनवलं होतं मागच्या वर्षीचे, माझे काही स्वप्नच पूर्ण नाही झाले. पण मग आता जर तुम्ही मागच्या वर्षी बनवलं असेल ना, तर तिथे बघा, मी हे स्वप्न माझं का पूर्ण नाही झालं, मी याच्यासाठी किती प्रयत्न केलेले आहे, खरं 100% दिले आहेत का. ओके. तर हे बघायचं आहे आणि ऍक्शन घ्यायची आहे. आणि उद्या म्हणजेच आता आपण 7 वाजता, आता 6 वाजत आले, आपल्याला 7 वाजता पुन्हा सेशन चालू करायचं आहे. ओके. व्हिजन बोर्ड बनवायचं, कारण कालच्या बॅचचा व्हिजन बोर्ड बनवायचा आहे ना, तर मग उद्या मला पॉसिबल होणार नाहीये, माझा टाइम फिक्स असतो. थँक्यू सगळ्यांना, इच अँड एव्हरी वनला थँक्यू, थँक्यू सो मच. कारण तुम्ही इथे आला, ऍक्शन टेकर आहात म्हणून आलात, किंवा तुम्हाला तुमचं लाईफ डिझाईन करायचं, कॉन्शियस आहेत, म्हणजे खूप लोक आहे जगामध्ये, पण त्यापैकी तुम्हीच का आला, कारण तुमच्या स्वतःमध्ये काहीतरी वेगळं, तुम्हाला काहीतरी घडवायचं आहे म्हणून तुम्ही इथे आला. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप खूप थँक्यू. थँक्यू फॉर बिंग अ पार्ट ऑफ दिस ट्रान्सफॉर्मेटिव्ह जर्नी. कारण आपल्या स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे, आपण स्वतःला एक्झामाइन करणार आहे, आणि स्वतःमध्ये थोडा तरी चेंज सगळ्यांचं होणार आहे ह्या वर्षामध्ये. आणि आय होप यू आर एक्सायटेड टू ब्रिंग युअर ड्रीम्स टू लाईफ. मला तुम्ही नक्की इयर एंडला सांगणार आहे की ह्या ह्या गोष्टी कळाल्या आहे, हे गोष्ट आमच्या पूर्ण झाले, तुम्ही स्वतःहून फीडबॅक देणार आहे. फीडबॅक पण असा असणार आहे ना, तुम्हाला आता द्यायला कंटाळा येईल, पण जेव्हा तुम्ही देणार ना स्वप्न, तेव्हा तुम्हाला मनात काय काय सांगावं असं होतं. आता मला ज्या ज्या खूप खूप व्यक्तींचे फीडबॅक पेक्षा ना, मला ज्या ज्या लाईफमध्ये जो खूप कमी असतात की जे मनापासून, तिथे आपण चुकतो. खूप जण असे पण असतात की रिझल्ट येतो पण ते सांगायला
धाडस करत नाही किंवा अरे कंटाळा करतात. पण एकदा ट्रान्सफॉर्मेशन झालं ना, आपण इतकं चांगलं वागतो ना, आपण सहज सहज फीडबॅक पण द्यायला लागतो, कारण ती चांगलेपणा पण तुमच्यामध्ये आणखी वाढलेला असतो. ओके, ती पॉझिटिव्हिटी, ती एनर्जी चांगलीपणाची नकळतपणे वाढते. तर होप सगळ्यांना कळालं आहे. आपण एंड करूया, खूप जास्त होऊन जाईल. कारण आपले 15 मिनिटं सुरुवातीला जॉईनिंग मध्येच जातात, सगळेजण वेळेवर जॉईन होते, त्याच्यामुळे 15 मिनिटं वेस्ट जातात. आणि आज थोडं माझ्या साईडने पण गेले 5-10 मिनिटं काना उठल्यामुळे. ओके, त्याच्यासाठी सगळ्यांना सॉरी आणि सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि प्लीज मला एक लाईन, 2 लाईन मला व्हॉट्सअपवरती तुम्ही प्लीज फीडबॅक द्या. एक चांगलं काम तुमच्याकडनं सुरुवात होऊन जाऊ द्या. ओके. ओके शीतल, थँक्यू. रुपाली, थँक्यू. तुम्हाला जे जे काही चांगलं वाटलं असेल ना, थोडं जरी वर्थ वाटलं असेल ना, तर ते फीडबॅक मला माझ्या व्हॉट्सअपवरती जो ग्रुप आहे आपला, त्याच्यावरती नक्की द्या. आणि सगळ्यांच्याच येतील, मला एवढं गॅरंटी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू अनुराधा, शीतल, रुपाली. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि सगळ्यांचे ड्रीम नवीन वर्षातले सगळे पूर्ण व्हावं हो अशी इच्छा आहे. आणि मी ते प्रिंटआउट पाठवलंय ना, त्याचा प्लीज आता शक्य होत असेल तर प्रिंटआउट ठेवा जवळ. आपण आता विजन बोर्ड बनवणार आहे. ओके. चलो एंड करते मी. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. भेटूया 7 वाजता. बाय बाय.